धुळे, मोदी है तो मुमकिन है असे म्हणत भाजपचा धुळ्यात जल्लोष। याचना नहीं अब रण होगा, संघर्ष बड़ा भीषण होगा, यह तो पहली झांकी है, पीओ के लेना बाकी है। भारत माता की जय आदी घोषणांनी भाजपा आणि शिवशक्ती ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे शहरातील 5 कंदील चौक दणाणून सोडला। भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। शेकडो दहशतवाद्यांना कंठस्नान घालून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले। याबद्दल भारतीय वायुसेना व भारत सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवत धुळ्यात जल्लोष करण्यात आला। मोदी है तो मुमकिन है असे म्हणत भारतीय जनता पार्टी व शिवशक्ती ग्रुपतर्फे धुळे शहरातील किसनबत्ती खुंट येथे ऑपरेशन सिंदूर केल्याबद्दल आनंद उत्सव साजरा करण्यात आला। बोला। झेंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा। नुकत्याच झालेल्या पहलगाम हल्ल्यात आमच्या बहिणींचे जे कुंकू पुसले गेले त्याच्या बदल्यात विश्वनेते भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींनी एक सिंदूर मिशनची स्थापना केली आणि त्या मिशनमध्ये 2 महिला वीरांगना निवडल्या। एक शोफिया कुरेशी आणि दुसरी म्हणजे व्योमिया सिंग। या महिलांना त्याचं नेतृत्व दिलं आणि या महिलांनी अवघ्या 25 मिनिटात पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ला करून नेस्तनाबूद करून टाकलं। या वीरांगनांना व भारतीय सैन्याला भारतीय जनता पक्षातर्फे व शिवशक्ती ग्रुपतर्फे मी धन्यवाद करतो व धुळे शहराचे विद्यमान आमदार भैयासाहेब अनुपजी अग्रवाल व जिल्हा अध्यक्ष आदरणीय गजेंद्रजी अंपळकर हे नेहमी भाषणात बोलत असतात की मोदी है तो मुमकिन है, मोदी है तो मुमकिन है। ही गोष्ट सत्यात उतरते कारण की मोदी आहे म्हणूनच हे सर्व शक्य होऊ शकतं। आज पाकिस्तानला काय अख्ख्या जगाला कळून गेलं की भारत हा एक साधन सामुग्रीने अतिशय सज्ज आहे आणि भरपूर मोठी क्षमता आहे भारताची, हे अख्ख्या जगाला कळून गेलं। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक की आमचे जे आमदार आहे ते नेहमी म्हणत असतात की मोदी है तो मुमकिन है, मोदी है तो मुमकिन है। कारण मोदी साहेबांचे जे विचार आहे ते भारताबद्दल पूर्णपणे उतरून द्यायचं, आपलं युवांशी भारतावर प्रेम करायचं, हीच आमची संस्कृती आहे आणि हीच सनातनांची संस्कृती आहे। जय जय श्रीराम। ऑपरेशन सिंदूर एयर स्ट्राइक, सर्जिकल स्ट्राइक, ऑपरेशन सिंदूर ये तो जागी है, अभी तो पिक्चर अभी बाकी है, हल्दी रस्म अभी बाकी है। जय हिंद, जय भारत।